कोणीही ठोस आश्वासन मदतीचं दिलं नाही. इव्हन तुमचे जुने सहकारी सत्याग्रही क्रांती संघटनेचे नेते अक्षरशः शेतकऱ्यांनी हाकलून दिलं त्यांना बांधावरून. त्यांना म्हणजे पाहणी सुद्धा करू दिलं नाही. म्हणजे ही कुठंतरी जनप्रक्षोभ फोफाळून येईल असं वाटतं का? मला मात्र 5 जिल्ह्यामध्ये कुणी काही आडवणूक केलेलं नाही, कुणी काही उलटं सुलटं विचारलं नाही. मी पार बांधावर गेलो, चिखलात गेलो, सगळीकडे झालो. मला माझं शेतकऱ्याने आहे त्या परिस्थितीमध्ये स्वागत केलं, घोंगड्यावर बसवलं, चहा पाजला. परंतु कदाचित जुन्या सहकाऱ्यांचा मार्ग बदलला असेल, मला माहीत नाही. पण मला अनुभव आलेला सांगितला मी. मला कुठल्याही शेतकऱ्यानं काही एक शब्द उलट ती माऊली धाराशिवला ती उपोषण सोडायला तयार नव्हती. तिच्या हातापाया पडून, बाई ग तुझ्या सासऱ्याचं उत्तर कार्य परवा दिवशी आहे, तुला घराकडे जायला पाहिजे असं सांगून अर्ज विनंती करून तिचं उपोषण संपवून मी इथं आलो आहे. अमित शहांनी असं म्हटलंय आज दुपारी की राज्याची त्रिमूर्ती सरकार जी आहे त्याच्या व्यापारी नाही, परंतु व्यापारापेक्षा काय म्हटलंय त्यांनी? हे तिघं जे आहेत त्रिमूर्ती हे व्यापारी नाही, बनिया नाही, बनियापेक्षा जास्त. बन्यापेक्षा जास्त म्हणजे मग अदानी अंबानीच म्हणायला पाहिजे त्यांना. आता खरं तर हे सरकारमध्ये जे काही तिघं आहेत ह्यांचा आणि शेतकऱ्याचा काय संबंध आहे का, हे तपासायलाच पाहिजे. काही यांना शेतकऱ्याची देणं घेणं नाही आहे. तसं असतं तर ज्या एकनाथ शिंदे यांच्याकडं सार्वजनिक रस्ते विकास महामंडळ आहे, त्यांनी शेतकऱ्यांच्यावर दडपशाहीचा वरवंटा फिरवून ह्या शक्तिपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न केला नसता. कारण त्यांनासुद्धा बनियापेक्षाही ते हुशार आहेत. समृद्धीमध्ये किती समृद्धी मिळते हे त्यांना कळालं आहे आणि त्यामुळे शक्तिपीठातनं शक्ती त्यांना आणि देवेंद्र फडणवीसांना घ्यायची आहे, म्हणून तो रेटायचं चालू आहे. अजितदादांच्या लीला काय वर्णाव्यात, ते एकापेक्षा म्हणजे एका बाजूला म्हणतात की सगळी नाटकं करता येतात पण पैशाचं नाटक करता येत नाही. आणि म्हणून आता काय करेल त्यांनी, शेतकऱ्याच्या ऊसाच्या बिलातून 15 रुपये कापून घ्यावेत असा आदेश काढला आहे. कारण त्या मंत्री समितीचे अध्यक्ष तेच आहेत, स्वतः मंत्री समितीचे अध्यक्ष झाले आणि अशा पद्धतीचा हा औरंगजेबी जिजिया कर शेतकऱ्यांच्यावर लावला. वास्तविक पाहता अतिवृष्टीचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा बसलेला आहे. यावर्षी कुठलाही कारखाना 3 महिनेसुद्धा चालू शकत नाही, इतकी ऊसाची कमतरता आहे. सगळ्यांनी विस्तारीकरण करून क्रशिंग कॅपॅसिटी वाढवली आहे आणि गेल्या वर्षाच्या तुलनेनं यावर्षी एकरी ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे. ऊसाचं उत्पादन घटायचं कारण 10 मेपासून आज अखेरपर्यंत अपवादानंच सूर्यदर्शन झालेलं आहे आणि सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं अन्न तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ऊसातली ती मंदावली आणि त्यामुळे एकरी 7 ते 10 टनाचं ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर पैशात हिशेब करायचा झाला तर एकरी 30,000 रुपये शेतकऱ्याला उत्पादन घटल्यामुळे फटका बसला आहे. आणि त्यात अजितदादांचा हा जिजिया कर 15 रुपये टनाला हा बसलेला आहे. त्यात ही बघा दलाली कशी, सरकार दलाल आहे काय, खरोखरच अमित शहा म्हटले ते बरोबरच आहे. हे बनियापेक्षाही वरचे आहेत, कारण कापून घेतले 15 आणि पूरग्रस्तांना त्यातले 5च, म्हणजे 70% कमिशन. पुरावाच दिला देतो ना. पूर्वीचे जे निकष ठेवले असते तर आज मदत मिळायला मार्ग मोकळा झाला असता. त्याच्यावर ते 3 ट्रिगर जे बदललेले आहेत त्यामुळं हा पीक विमा असून नसल्यासारखा झालेला आहे. त्यामुळं ते 3 ट्रिगर बदलल्यामुळं आता फक्त शेतकऱ्यांनी पैसे द्यायचे. एक प्रकारे विमा कंपन्यांचे लाड करण्यासाठी कदाचित राज्य आणि केंद्र सरकारमधल्या उच्चपदस्थांच्या सुद्धा त्याच्यामध्ये हिस्से असतील. कारण सरळ सरकारमान्य दरोडा या केंद्राने राज्य सरकारच्या तिजोरीवर टाकलेला. कारण यातून काही साध्य होणार नाही. शेतकऱ्याचे पैसे जाणार, राज्य सरकारचे पैसे जाणार, केंद्र सरकारचे पैसे जाणार आणि कुणालाही विम्याच्या माध्यमातून मदत मिळणार नाही, असा हा सध्याचा विमा आहे. तुमच्या माध्यमातून मिळण्यासाठी काय जे 3 ट्रिगर बदललेत ते आहे तसे ठेवले पाहिजेत. भलेही त्याच्यामध्ये काही गैरप्रकार झाले असतील तर ते कोण केलं आहे, मंत्र्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनीच केलेलं आहे. म्हणजे सरकारमधल्याच लोकांनी केलेलं आहे.
सामान्य जनतेनं केलेलं नाही आहे, शेतकऱ्यांनी केलेलं नाही आहे. त्यांचे कान धरा ना, त्यांना तुरुंगात टाका. परंतु पीक विमा कशासाठी? रस्त्यावर एखाद्या वाहनाचा अपघात झाला आणि त्याला जर विमा उतरवला असता तर त्याला भरपाई मिळते. असं पीक विम्याच्या बाबतीत आम्हाला अनुभव का येत नाही? का तो पण विमाच आहे ना. एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती म्हटल्यानंतर आज जर का पूर्वीचे ट्रिगर असते तर सगळ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली असती. केंद्राकडे किंवा राज्याकडे भीक मागायची वेळच शेतकऱ्यावर आली नसती. हे 3 ट्रिगर सरकारनं का बदलले? केवळ या विमा कंपन्यांना नफा कमावता यावा आणि त्या नफ्यामध्ये हिस्सेदारी आपली ठेवता यावी म्हणूनच हे ट्रिगर बदलले आहेत, असं माझं स्पष्ट मत आहे. अंतिम प्रस्ताव केंद्राकडे अद्याप दिलेला नाही. खरं तर राज्य सरकार नेमकं काय करतं हेच कळत नाही. मी आता 4-5 जिल्ह्यामध्ये जाऊन आलो, कुठेही पंचनामे दिसत नाहीत, कुठेही सरकारी अधिकारी फील्डवर दिसत नाही आणि आमचं सगळं चालू आहे. आकडे फक्त सांगितले जातात, पंचनामे करायचं काम चालू आहे. शेतकऱ्यांना काही माहिती नाही. किती तलाठी सांगतोय की आम्हाला फक्त पाहणी करायला सांगितलं आहे. असा सगळा सावळा गोंधळ आहे आणि त्यामुळं नेमकं हे काय करणार ह्याच्यावर एकच उपाय आहे, सरसकट. कारण स्वतः मुख्यमंत्री सांगतायत की राज्यामध्ये सरासरीपेक्षा 110% अधिक पाऊस पडलेला आहे. आता मग ओला दुष्काळ जाहीर करायला ह्याच्यापेक्षा दुसऱ्या पुराव्याची गरजच काय आता? त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला दिलासा मिळणार नाही. प्रस्ताव पाठवा, मदत देतो असं देखील म्हणतात अमित शहा. मग आता काय आम्ही हात धरला देवेंद्र फडणवीसांचा? नको प्रस्ताव पाठवू नका, जरा थांबा असं म्हटलं आहे आम्ही. मुख्यमंत्री यांचेच, गृहमंत्री यांचेच. एक म्हणतोय प्रस्ताव पाठवा मदत देतो, एक प्रस्ताव पाठवत नाही. ह्याचा अर्थ काय मग? आता घात आल्यानंतर काही आमच्या आता अडसाली ऊसाच्या लागणी आहेत, त्याची भरणी करायची वेळ आली आहे. तेघांनाही भरणीला बोलवतो, बघतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पहिल्यांदा आमच्या डोळ्यासमोर आहे ते शेतकऱ्याचं हे जे कर्जमाफीतून मुक्तता, बाकीचे हे जे पूरग्रस्तांना मदत, यासाठी आम्ही पहिल्यांदा लढा उभा करतो आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण चळवळीची ताकद वाढवायची असेल तर दीर्घकाळ चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एखाद्या सभागृहात जर पाठवलं तर आपोआपच चळवळीची ताकद वाढते. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं 20-25 वर्षामध्ये अनुभव घेतलेला आहे. आणि त्यामुळं जे आमचे कार्यकर्ते दीर्घकाळापासून काम करत आहेत, शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत. पूर्वीसारखी तुमची आंदोलनं आता होताना दिसत? पूर्वीसारखी आंदोलनं होत नाहीत का? याचं कारण शेतकरीसुद्धा पूर्वीसारखे वागत नाही आहेत, हे आहे. या सरकारविषयी तुमच्याविषयी सॉफ्ट करणं आहे का? सॉफ्ट करणं असतं तर मगाशी एवढं बोललो असतो का? या मुद्द्यावर एखादं मोठं आंदोलन तुम्ही असं आहे की जीवावर उदार होऊन कार्यकर्ते काम करतात, अनेकांना अंगावर घेतात, पोलिसांच्या लाट्याकाठ्या खातात, पण त्याला शेतकऱ्यांच्याकडून जेवढा प्रतिसाद मिळाला पाहिजे तो मिळताना दिसत नाही. पण तरीसुद्धा आम्ही उमेद सोडलेली नाही, कारण शेतकऱ्यांच्याही काही अडचणी आहेत, त्यांनाही त्रास होतो हे समजून घेऊन आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो आहे. आणि आंदोलनाचं म्हटलं तर मी आत्ता मगाशीच इशारा दिलेला आहे की महापूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जर दिवाळीपूर्वी मदत दिली गेली नाही आणि त्यांची दिवाळी चांगली झाली नाही तर आम्ही कुणाचीच दिवाळी चांगली होऊन देणार नाही. नुकसान भरपाई किती मिळाली पाहिजे असं लागली? मी आत्ताच सांगितलं की 2019चा जो शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी केली तरी चालेल. आम्हाला पाहिजेत 50,000 रुपये एकरी, पण किमान 2019 प्रमाणे तरी द्या. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.